हॅलो फ्रेंड, तर मी शुभांगी तुमचं स्वागत करते माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कुठे चालली मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर खूप थंडी वाजत होती कारण की संध्याकाळचं चाललो होतो आणि काय ट्रॅफिक पण होतं खूप सारं. तर अर्धा तास तिथेच गेला, तर खूप बोर वाटत होतं की संध्याकाळचं आले की असंच असते, खूप ट्रॅफिक लागते बघा. रात्र पण झाली कारण की पोचायला अजून टाईम होता. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करतच ना चॅनलला, तर प्लीज सपोर्ट करा. आणि व्हिडिओ बघून पण असं नजरअंदाज नका करत जाऊ. तर बघा, ते ट्रक पण सजवेल होता, असं कुठे आलं होतं ते मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत. तर हे क्रिसमस ट्री पण खूप छान सजवेल होतं. फोटो वगैरे तिथे काढले. नंतर हे सांता क्लॉज पण बघा किती छान आहे. तर खूप छान वाटत होतं लाईटिंग वगैरे. नंतर मग सेकंड फ्लोअरवरती आलो, तिथे पण खूप छान होतं बघण्यासारखंच. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की आम्ही कुठे आलो. तर बघा लाईट वगैरे खूप छान, शॉप वगैरे पण होते खूप सारे. तर शॉपमध्ये नाही गेलो, असंच बघितलं इकडे सॅन्टा क्लॉज वगैरे, म्हणजे असं तर काही काही शूट केलं नाही मी. जिथं जिथे करता आलं तिथंच केलं मी. तर बघा जुडिओ वगैरे पण आहे आणि किती छान वाटत होतं हे बघा की पूर्ण सजवलेलं लाईटिंगनं. तर खूपच छान वाटत होतं. तर गर्दी पण खूप सारी होती, लोक खूप आलते. तर जिकडे तिकडे लोकच होते, शूट घेत होती कधीमधी असं कुठे कुठे. तर बघा, आता वरती चाललो होतो कारण की अहो इथे आलेले आहेत पहिले, तर त्यांना माहिती आहे कुठे काय आहे. तर ते मला सांगत होते की आता वरती जाऊ आपण, तिथे पण खूप सारं मतलब बघण्यासारखं आहे. तर वरती आलो. तर बघा, तिथे पण खूप छान होतं क्रिसमस ट्री वगैरे. म्हणजे जिकडे तिकडे क्रिसमस ट्रीचंच झाड म्हणजे असं होतं डेकोरेशन करेल, कारण की आता क्रिसमसचं नाताळ येणार आहे म्हणून त्याच्यासाठी. तर आम्ही अगोदरच गेलो. तर बघा परत सेकंड फ्लोअरवरती आलो कारण की तिथे पण गाणे वगैरे चालू होते. असं वरती आलो आणि बघा किती छान डेकोरेशन करेल त्याच्यामध्ये, असं व्हिडिओ काढायला खूपच छान वाटते. तर बघा किती छान तर तिथे पण व्हिडिओ काढला आणि नंतर मग तिथे गाणे वगैरे चालू होते क्रिसमसचे. तर कोणी ज्याला म्हणायची असली ते म्हणू शकत होतं, असं काय नाही आहे. तर बघा इथे पण क्रिसमस ट्री आहे, तिथे पण खूप छान क्रिसमस ट्री होता. तर त्याच्यामध्ये पण आतमध्ये जाता येत होतं त्या क्रिसमस ट्रीच्या असं व्हिडिओ वगैरे काढायला. नंतर इथे बघा ॲनिमलचं काहीतरी बनवलं होतं हे, तर हे पण खूप छान वाटत होतं. नंतर तिथे समोर असं फाउंटेन वगैरे होते, फवारे, ते पण खूप छान वाटत होते. तिथे पण बघा पाणी वगैरे, पाण्यामध्ये लाईटिंग वगैरे लावून असं काही होतं. आणि तिथे छोटी मुलगी गाणं पण म्हणत होती क्रिसमसचं, कारण की ज्याला म्हणायची इच्छा झाली ते म्हणूच शकत होतं ते सेंटाचं वगैरे असं. तर गिटार वगैरे, ज्याला गिटार वाजवायचं असेल तर गिटार वाजवू शकत होतं, ज्याला जे म्हणजे करता येते ते म्हणजे करू शकत होतं. ज्याला जे म्हणायचं असेल तर गाणं म्हणू शकत होतं, गिटार वगैरे जे आपला एक्सपिरियन्स म्हणजे जे आपल्याला टॅलेंट आहे ते करू शकत होतं. नंतर मग पिझ्झा खाण्यासाठी आलो. तर बघा कोल्ड्रिंक ऑर्डर केली ती, पिझ्झा. नंतर मग घराकडे निघालो, तर गाडी शोधत होतो, तर गाडी इथे होती. तर बघा फिनिक्स मॉलमध्ये आलतो आम्ही. तर तुम्हाला माहीत असले कुठे तर ते पण नक्की सांगा कमेंट करून. तर बघा घरी येता वेळेस जे ना होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू होता, तर तिथे गेलो थोडा वेळ. खूपच गर्दी होती. तर मागेच होतो आम्ही, पुढं काही जाता या नाही आलं. तर बघा घरी आले, खूपच थकल्यासारखं झालं. तर ब्लॉगला इथंच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा.